उन्हाळा सुरू झाला की आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. या बदलानुरूप आपला आहार असणं अत्यंत गरजेचं असतं. वातावरणात वाढलेल्या तापमानामुळे आपलं शरीर लवकर डिहायड्रेट होण्यास सुरुवात होतं. यामुळे आपल्याला थकवा देखील जाणवायला लागतो. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी मेंटेन राखणं देखील तितकंच गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरानुरूप आहार घेणं हे प्रत्येक व्यक्तीच्या सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. पाहुयात उन्हाळ्यात आपला डाएट प्लॅन कसा असावा. तर सर्वप्रथम जेव्हा उन्हाळा जाणवायला लागतो तर त्यावेळेस सगळ्यांना थकवा जाणवायला लागतो. शरीर कोरडं पडायला लागतं, बॉडी डिहायड्रेट होते. तर त्यावेळेस उष्णतेचे विकार जाणवायला लागतात, जसं की तोंडामध्ये छाले येणं, तोंड येणं, त्यानंतर युरिनला लघवीला जळजळ होणं, उष्णतेचे असे बरेच विकार आहेत, हातापायांमध्ये आग होणं. तर हे जे उष्णतेचे विकार आहेत हे टाळण्यासाठी प्रामुख्याने उन्हाळ्यात जे थंड गुणधर्म असलेले पदार्थांचा आपल्या आहारात समावेश असावा. तर सगळ्यात बेसिक जे आहे, बेसिक फूड म्हणता येईल किंवा सुपर फूड म्हणता येईल, समर फूड म्हणता येईल, तर ते आहे की धान्यापासून आपण आता आधी धान्य घेऊयात की धान्य कुठल्या प्रकारचं खायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये. तर प्रामुख्याने ज्वारी आणि गहू आणि नाचणी, ज्याला रागी म्हणतात, तर ह्या धान्याचा प्रामुख्याने आपल्या आहारात समावेश करावा. ज्वारी ही गुणांनी थंड असते, त्यामुळं ज्वारीचा जास्तीत जास्त समावेश आपल्या आहारात करावा. त्यानंतर रागी, नाचणी जी कॅल्शियमयुक्त, फायबरयुक्त आणि खूप सारे घटक त्याच्यामध्ये आपल्या शरीराला पोषक असे घटक आणि थंडावा देणारी अशी नाचणी आहे, तिचा समावेश आपण करू शकता. त्याचं आपण थालीपीठ करू शकता, दशमी करू शकता. त्यानंतर आपण आंबील सुद्धा त्या नाचणीची, ज्वारीची करता येते. सकाळी उठल्याबरोबर नॉर्मल जे वॉटर असतं, नॉर्मल पाणी, तर रूम टेम्परेचरचं पाणी, त्याच्यामध्ये तुम्ही आवळा ज्यूस किंवा मध लिंबू पाणी असं वेगवेगळं घेता येतं. तर ते घ्यायचं, कमीत कमी 2 ग्लास सकाळी तेवढं प्यायचं. त्यानंतर 8 ते 9च्या दरम्यान नाश्ता झालाच पाहिजे उन्हाळ्यात. कारण रात्रीच्या आणि सकाळच्या जेवणात खूप मोठा गॅप पडलेला असतो, त्यामुळं थकवा जाणवतो. तर तो बॉडी आपली रिकव्हर करण्यासाठी किंवा आपल्याला जे शरीराला घटक आवश्यक असतात, याची लेव्हल कमी झालेली असते, शुगर लेव्हल सकाळी, ती लेव्हल कव्हर करण्यासाठी सकाळचा नाश्ता हा खूप गरजेचा असतो. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण कडधान्य, मूग, मटकी, चवळी, त्यानंतर चणे, हे वन डे अल्टरनेट एक दिवस आड घ्यायचे. त्यासोबतच आपण सुक्या मेव्याचा आवर्जून समावेश करायचा आहारामध्ये आणि त्यासोबत फळं आणि पाण्याचा भरपूर इंटेक करायचा. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात सलाद घ्यायचंय. त्याच्यामध्ये गाजर, काकडी, बीट ज्या सीझनमध्ये जे पण काही अवेलेबल असेल ते घ्यायचं आणि प्रामुख्यानं ताकाचा समावेश करायचा. कारण ताकाला अमृत म्हटलेलं आहे. उन्हाळ्यासाठी आपल्या शरीरासाठी तर शरीरातील उष्णता, दाह कमी करण्यासाठी ताक खूप उपयुक्त आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, थोडंसं आलं घालून, काळं मीठ घालून, चाट मसाला वगैरे टाकून आपण त्याचं मठ्ठा करू शकतो. त्यानंतर कोशिंबिरीचा सुद्धा समावेश करायचा जेवणामध्ये. कोशिंबीरमध्ये सगळ्या भाज्या कट करून, सलाद कट करून त्याच्यामध्ये दही घालून कोशिंबीर जेवणामध्ये दुपारच्या जेवणात त्या कोशिंबिरीचा समावेश करायचा आहे. त्यानंतर वरण, भात, पोळी, भाजी संपूर्ण आहार जो आहे तो दुपारी घ्यायचा आहे. दुपारी जेवण केल्यानंतर 2 तास काही खायचं नाही, फ्रुट्स वगैरे. त्यानंतर 4 ते 5च्या दरम्यान आपण जे आता उन्हाळ्यात येणारे जे फळं आहेत, कलिंगड आहे, खरबूज आहे, त्यानंतर द्राक्ष आहेत, नारळ पाणी, जे पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे सीझनेबल फळं मिळतात तर ते भरपूर प्रमाणात खायचेत. कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. संध्याकाळचं जेवण शक्यतो 7 ते 8च्या दरम्यान घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हलकं भाजी, भाकरी, खिचडी, वरण भात असा आहाराचा समावेश करायचा. उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये पाण्याचा इंटेक जास्त असलेले फळे तसेच हलका डाएट ठेवावा, असं आवाहन आहारतज्ज्ञ गीता कोल्हे यांनी केलंय. नारायण काळे, लोकल 18, जालना.